मीठ लावून ठेवलं आहे आणि आता त्याच्यासाठी मी मॅरिनेशन करणार आहे. चिंच कोळून ठेवली आहे. त्यात मी 1 चमचा हा गरम मसाला घालणार, 2 चमचे लाल मिरची पूड घालणार आहे, थोडीशी अर्धा चमचा म्हणजे हळद घालणार आहे. आणि आता हे मी हे सगळं एकत्र करून त्याच्यात थोडं मी मीठ घालून देणार आहे आणि हे सगळं एक जीव करणार आहे मी. आणि हे आता हे कुटाला मी लावून घेणार आहे. त्याचा मसाला मी केला आहे, तर आता मी सगळ्या कुटांना लावून घेणार आहे. आता याला मसाला लावून झाला आहे. आता 15-20 मिनिटं मी असं मुरत ठेवणार. 15-20 मिनिटांनी मी फ्राय करणार आहे. फ्राय करते. तांदळाचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ आहे. तर तांदळाचं पिठाने पीठ लावून मी फ्राय करणार. गॅस जरा मीडियम ठेवायचं, जास्त मोठाही नाही आणि एकदम छोटा पण नाही. पण करपवायचे ना, साधारण भाजले की काढून घ्यायचे. जास्त जर करपले तर ते आतून सुके लागणार आणि असा फ्राय घाण लागणार.